महाराष्ट्र के जलगांव जिले के जामनेर तालुका अंतर्गत फतेहपुर पुलिस थाना क्षेत्र में महिला के साथ सामूहिक दुष्कर्म और उसका वीडियो बनाकर सोशल मीडिया पर वायरल करने वाले सनसनीखेज मामले में पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। इस मामले में अब तक कुल 14 आरोपियों को गिरफ्तार किया गया है, जबकि मुख्य आरोपी अशफाक तड़वी अभी भी फरार है। उसकी गिरफ्तारी के लिए पुलिस की विशेष टीमें लगातार तलाश में जुटी है। पुलिस के अनुसार 2 जून को पीड़ित महिला अपने एक मित्र के साथ जंगल क्षेत्र में रुक रही थी। इसी दौरान आरोपियों ने दोनों को रोककर उनके साथ गाली गलौज और मारपीट की। इसके बाद 2 आरोपियों ने महिला के साथ जबरदस्ती दुष्कर्म किया, जबकि अन्य आरोपियों ने इस घिनौनी वारदात का वीडियो अपने मोबाइल फोन में रिकॉर्ड किया। बाद में इस वीडियो को सोशल मीडिया पर वायरल कर दिया गया। तो 30 जून को वीडियो सामने आने के बाद पूरे मामले का खुलासा हुआ। घटना की गंभीरता को देखते हुए पुलिस ने तत्काल जांच शुरू की और 15 संदिग्धों में से 14 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार किए गए 11 आरोपियों को अदालत में पेश किया गया, जबकि 3 आरोपी नाबालिग होने के कारण उन्हें बाल न्याय बोर्ड के समक्ष पेश किया जाएगा। पुलिस ने बताया कि फरार मुख्य आरोपी अशफाक तड़वी की गिरफ्तारी के लिए विशेष अभियान चलाया जा रहा है। फिलहाल इस सनसनीखेज मामले की आगे की जांच फतेहपुर पुलिस कर रही है। ही घटना फतेहपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्या जंगलाच्या परिसरामध्ये झालेली होती. एक पुरुष आणि एक महिला तिथून जात होते, तर तिथं टू व्हीलरवर जात असताना ते जंगलाच्या तिथं थांबलेले होते झाडाखाली. तर अशा वेळेला तिथल्याच परिसरातले जवळजवळ 15 जे तरुण आहेत ते त्या जंगलाच्या परिसरामध्ये काही निमित्तानं आलेले होते. तर त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करून किंवा जबरदस्ती करून त्याच्यातल्या 2 संशयित आरोपींनी सदर महिलेवर प्रतिप्रसंग केलेला आहे, तिच्याशी जबरी केलेला आहे. त्याच्यावरून काल सदर पीडित फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपण 15 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 2 लोकांनी ऍक्च्युअल रेप केला आणि बाकीच्यांनी त्यांना सपोर्ट केले म्हणून, आणि त्याच्यातल्या दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले, असं म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. 15 पैकी 14 आरोपी अटक आहेत. कालच त्यांना अटक केलेला आहे आणि आता एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध आपली पथक घेत आहे. यामध्ये अल्पवयीन आहेत. याच्यातले 3 विधी संघर्ष पालक आहेत. त्यांच्यावर पण त्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. सर, आरोपींना कोर्टात हजर केलंय का? आधी पोलीस कस्टडीची काय नोंद केली? आरोपींना अटक केलेलं आहे. आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे स्वतः तपास करण्यासाठी. त्यानुसार कारवाई होईल.